Today we are going to see the last poem in our English textbook, that is The Town and the Rivers. The poem is written by Mamang Dai, who was born in 1957, and she is a journalist, novelist and writer. As well, she was a former civil servant in Arunachal Pradesh, Itanagar. Presently, she is working as a journalist for All India Radio as well as Doordarshan, Itanagar. She received Padma Shri Award in 2011 and Sahitya Akademi Award in 2017 for her contribution in literature. The present poem is taken from the book called The River Poems, published in 2004. In it, the poetess depicted the natural surrounding of her hometown, including rivers, trees and all other natural elements. So, let's move to the poem now. Let's begin with the first stanza. Small towns always remind me of death. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच ओळीमध्ये कवयित्री सांगते की ज्या ज्या वेळेस मी माझ्या गावाची आठवण करते त्यावेळेस मला नेहमी डेथ म्हणजे मृत्यूची आठवण येते. तर या ठिकाणी मृत्यूचे दोन मिनिंग आहेत. पहिला मिनिंग की त्या ठिकाणचे जे काही लोकल्स आहेत, स्थानिक लोक आहेत, हा संघर्ष स्थानिक लोकांमध्ये आणि बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये नेहमी होत असतो. आणि दुसरा मिनिंग आहे की हा संघर्ष गव्हर्नमेंट आणि त्या ठिकाणच्या लोकल्समध्ये नेहमी होत असतो. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आणखी एक मिनिंग आहे. डेथ ऑफ द स्मॉल टाउन्स मीन्स वॉट, की त्या ठिकाणी नेहमी चेंजेस, डेव्हलपमेंट होत आहे, प्रगती होत आहे आणि त्यामुळे खेड्यांचं पूर्वीचं जे काही स्वरूप आहे, गावांचं जे काही रूप आहे ते बदलत आहे. माय होमटाउन लाईज कामली अमिज द ट्रीज, इट इज ऑलवेज द सेम इन समर ऑर विंटर, विथ द डस्ट फ्लाइंग और द विंड हाउलिंग डाऊन द गॉच. पुढे कवयित्री असं सांगते की माझं जे काही होमटाऊन आहे, माझं जे काही गाव आहे, माझं जे काही शहर आहे ते कुठे बसलेलं आहे, तर त्या अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये चारी बाजूनी वृक्ष आहेत त्या ठिकाणी बसलेलं आहे. आणि त्या ठिकाणचं वातावरण हे नेहमी सारखंच असतं. उन्हाळा असेल किंवा थंडी असेल, हिवाळा असेल, वातावरणामध्ये कुठेही बदल होत नाही. तुम्हाला नेहमी त्या ठिकाणी डस्ट म्हणजे धूळ उडताना हवेमध्ये दिसेल आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी वाऱ्याचा जोरदार आवाजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऐकायला येईल. Howling means it's a long cry sound of displeasure made by wolf or sometimes dogs. किंचाळण्याचा किंवा विवळण्याचा आवाज. आणि गॉज, Gorge, गॉज means valley. In short, we may say for the first time that the poetess explain here that the death is a regular thing in her own village. Whenever she recall about her village, she remember the death in the sense of conflict between the local and the migrant as well as the government. Next here she says the atmosphere of our village is as usual in all the season, either it is summer or winter. At the same time, you will see that the dust particles flying in the air as well. You can listen the howling sound of the wind that passes through the valleys and trees and mountains. Let's move to the second stanza. Just the other day someone died. See, कवयित्री या ठिकाणी सांगते की मृत्यू हा या ठिकाणी नॅचरल आहे. मृत्यू हा या ठिकाणी कॉमन आहे. कारण का, तर आज नाही तर उद्या तिथे कोणाची तरी डेथ होते. नाउ दिस इंटेन्सिफाईज that the northeastern region are always having insurgency, political turmoil, political conflict, social conflict. याचा अर्थ असा की हे जे काही नॉर्थ ईस्टमधले स्टेट्स आहेत, राज्य आहे, त्याच्यामध्ये नेहमी संघर्ष चालू असतो. मग राजकीय संघर्ष असेल, सामाजिक संघर्ष असेल, मृत्यू हा त्या ठिकाणी कॉमन आहे. इन द ड्रेडफुल सायलन्स वी वेप्ट लुकिंग ॲट द सॅड रीथ ऑफ ट्यूबरोजेस. आणि या ठिकाणी कवयित्री सांगते की मरण किंवा मृत्यू हा या ठिकाणी कॉमन असल्यामुळे ज्या ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर अगदी आम्ही भयानक शांततेमध्ये त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही रडतो आणि श्रद्धांजली अर्पण करताना आम्ही त्या ठिकाणी त्याच्या टॉमवरती किंवा त्याच्या कॉफिनवरती किंवा त्याच्यावरती आम्ही फुलांचे सर्कल ठेवतो. रीथ मीन्स इट्स अ टाईप ऑफ अ सर्क्युलर शेप ऑब्जेक्ट मेड ऑफ वूड स्टडीड द फ्लावर्स. Tuberoses means we may call it निशिगंधाची फुले in Marathi. It's a Mexican scented flower. So life and death
life and death, only the rituals are permanent. See, पोएटिस या ठिकाणी सांगते की इथे जीवन आणि मृत्यू क्षणिक आहे. जीवन आणि मृत्यू क्षणिक आहे. इथे जर परमनंट जर काही असेल दॅट इज रिच्युअल्स. रिच्युअल्स मीन्स इट मीन्स रिलिजियस सेरेमनी आफ्टर द डेथ वाईल वी क्रिमेट द पर्सन. मेल्यानंतर पुरण्याच्या वेळी किंवा दफन करण्याच्या वेळी जे रिलिजियस सेरेमनीज असतात, जे रिलिजियस सेरेमनी त्या ठिकाणी केले जातात त्याला आपण रिच्युअल म्हणतो. सो दिस इज व्हॉट द मिनिंग ऑफ दी सेकंड स्टँजा. इन सेकंड स्टँजा द पोएटिस सेज दॅट death is common here. Today or tomorrow someone dies, and even we pay a homage in a dreadful silence, being so solemn and serious, with the wreath that is made of tuberoses. Here she says that life and death is transient, momentary, temporary. Only rituals are permanent here. Now let's move to the third stanza. The river has a soul. In the summer, it cuts through the land like a torrent of grief. Sometimes I think it holds its breath, seeking a land of fish and stars. The river has a soul means या ठिकाणी कवयित्री सांगते की त्या नदीला एक सोल म्हणजे आत्मा आहे, तिच्यामध्ये चैतन्य आहे, तिच्यामध्ये जीव आहे. इन द समर इट कट्स थ्रू द लँड लाईक अ टोरंट ऑफ ग्रीफ. आणि उन्हाळ्यामध्ये ही नदी आटून जाते आणि आटल्यामुळे जाग्या जाग्यावर खड्ड्याच्या स्वरूपाने ते दिसते. असं वाटतंय जसं काही मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. टॉरेंट मीन्स इट मीन्स अ व्हायलेंट फ्लो ऑफ वॉटर, अ इयर, अँड ग्रीफ मीन्स ग्रेट सॉरो. ज्यावेळेस ही नदी आटून जाते त्या टायमाला लक्षात येतं, असं वाटतं की जसं काही खूप मोठं दुःख कोसळलेलं आहे. समटाइम्स आय थिंक इट होल्ड इट्स ब्रीथ, सीकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स. आणि या आटलेल्या खड्ड्यामध्ये साचलेल्या नदीकडे बघून असं कधी कधी असं वाटतं जसं काही ही नदी, या नदीने स्वतःचा श्वास रोखून धरलेला आहे. परत एकदा या नदीला पूर्वपदावर येण्याची इच्छा आहे. परत एकदा पावसाळा चालू झाला की ही नदी परत पूर्वीप्रमाणे वाहणार, पूर्वीचे वैभवाचे दिवस तिला परत येणार, तिच्यामध्ये मासे दिसणार, तिच्यामध्ये स्टार्स सुद्धा दिसणार. हिअर इन द थर्ड स्टँजा द पोएटिस सेज दॅट the river is having a soul or the spirit. It's vibrant, it's alive, and in the summer region it gets dried, and it is as like having a great sorrow. Sometimes here she says, whenever I look up to the river, dried river, I think deliberately that the river holds its breath to flourish once again in the coming monsoon season. विद्यार्थी मित्रांनो, let's move to the fourth stanza. The river has a soul. It knows, stretching past the town, from the first drop of rain to dry earth and mist on the mountain tops. The river knows the immortality of water. या स्टँझामध्ये द रिव्हर हॅज अ सोल ही लाईन परत रिपीट केलेली आहे. याला आपण रिफ्रेन म्हणतो. हा एक फिगर ऑफ स्पीच आहे. कवयित्री या ठिकाणी सांगते की इट नोज स्ट्रेचिंग पास द टाउन from the first drop of rain to dry earth and the mist of the mountain tops, the river knows the immortality of water. या नदीची सुरुवात अगदी डोंगरावरती झालेली आहे. तिथपासून ही नदी पूर्ण शहरामध्ये पसरलेली आहे आणि पसरल्यानंतर ही नदी वाहत असताना that the river knows the immortality of water. Now immortality, what do you mean by immortality? It means not having any end or death, ज्याचा कुठेही शेवट नाही, ज्याला मृत्यू नाही. सो हाव इज द सायकल ऑफ द वॉटर. पाण्याचं चक्र कसं आहे विद्यार्थी मित्रांनो? नदीतल्या पाण्याची वाफ होते, वाफ आकाशात जाते, आकाशात गेल्यानंतर परत तिची डोंगरावरती थंड झाल्यामुळे पाऊस पडतो आणि तेच पाणी परत नदीला येते. सो या ठिकाणी कवयित्री सांगते की ही नदी कधीही न संपणारी, कधीही शेवट न होणारी आहे. अँड द वॉटर, ॲक्च्युली वी कॉल वॉटर ॲज अ लाईफ. आपण पाण्याला जीवन सुद्धा म्हणतो. And that is what the poetess wants to convey through the stanza. Here she says, the river, the source of the river, the source of the river is on the top of the mountain, and first raindrop, fall there, and then it flows to the river, and then it passes to the land and everyone, and finally again it gets evaporates, and again it changes into water. And that is why
The river or the water is having the quality of immortality, never end. So this is what the meaning. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा स्टँजा बघूयात आपण. A shrine of happy pictures marks the days of childhood. Small town grows with anxiety for the future. या ठिकाणी कवयित्री सांगते की whenever I remember, ज्या ज्या वेळेस मला माझा बालपणीचा काळ आठवतो त्या त्या टायमाला मला माझे चांगले गेलेले दिवस आठवतात. कुठे? श्राईन मीन्स वॉट? होली प्लेस, लाईक अ टेम्पल, जसं आपण मंदिर, मस्जिद यांना आपण श्राईन म्हणतो. तर त्या ठिकाणी व्यतीत केलेले माझे सुंदर बालपणीचे दिवस आठवतात. स्मॉल टाउन ग्रो विथ अँक्सायटी फॉर द फ्युचर. आणि आज आपण बघतोय की या छोट्या छोट्या शहरांना काळजी लागलेली आहे, काळजी वाटत आहे की त्यांचा भविष्यकाळ कसा असेल. द डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट. आणि या ठिकाणी जे काही मृत्यू, डेथ कॉमन आहे, मेलेल्या माणसाचं डोकं हे नेहमी वेस्ट किंवा पश्चिम दिशेकडे ठेवतात. कारण का? वेन द सोल रायझेस इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट इन टू द हाऊस ऑफ सन. असं समजतात. त्यांची अशी प्रथा आहे, त्यांची अशी परंपरा आहे की ज्यावेळेस मेलेल्या माणसाचं डोकं पश्चिमेकडे केलं जातं त्यावेळेस त्याचा जो आत्मा बाहेर निघतो, तो गेल्यानंतर सरळ तो पूर्व दिशेला जातो. पूर्व दिशा काय म्हटलं आहे? इन टू द हाऊस ऑफ द सन, जी सूर्य उगवण्याची दिशा आहे. अँड दॅट इज वॉट द डायरेक्शन ऑफ हेवन, ज्या ठिकाणी स्वर्ग आहे. त्याचा जो काही आत्मा आहे, सोल आहे, स्पिरिट आहे, ते डायरेक्ट सरळ स्वर्गामध्ये जाते. दॅट इज वॉट द कन्व्हिक्शन बिहाइंड इट. सो हिअर द poetess remembers about her childhood days, how she spent in happiness and her merry mood. After that, here she says, nowadays at present the towns are little bit worried about their future, and at the same time here she says, whenever there is a death, always people put his head to the westward, and a logic is behind that whenever the soul rises from the body, it goes directly to the east, the direction of the sun, and where there is a heaven. Let's move to the next stanza. In the cool bamboo, restored in sunlight, life matters like this. And here the poetess says, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कवयित्री सांगते, हे जे काही डिपार्टेड सोल असतात, ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर जो काही आत्मा असतो तो याच ठिकाणी कुठेतरी एखाद्या वस्तूमध्ये तो नेहमी वावरत असतो. सो हिअर शी सेज, मे बी इट इज इन अ बॅम्बू. कदाचित तो बॅम्बूमध्ये असावा, कदाचित तो नदीमध्ये असावा, किंवा कुठल्या तरी नॅचरल एलिमेंटमध्ये तो तिथे स्टोअर झालेला असतो, तो तिथेच वावरत असतो. In small towns by the river, we all want to walk with the God. And in the final two lines, the poetess says here की या छोट्याशा शहरामध्ये ज्या ठिकाणी नदी ही अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची आहे, त्या ठिकाणी वी वॉन्ट टू वॉक विथ द गॉड, वी वॉन्ट टू स्टे इन द नॅचरल सराउंडिंग, अँड वी वॉन्ट टू स्टे हिअर परमनंटली. सो दिस इज वॉट द पोयम. So thank you for watching the video.